मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्ण आंधळे विषयी मोठी अपडेट समोर आलेली आहे। संतोष देशमुख यांची हत्या झाल्यापासून जवळपास 90 दिवसांपासून कृष्ण आंधळे फरार आहे। त्यामुळे सीआयडी एसआयटीच्या तपासावर सवाल उपस्थित करण्यात येत होते। अखेर कृष्ण आंधळेचा ठाव ठिकाणा लागला असल्याची माहिती समोर आलेली आहे। बातमी सविस्तर पाहूया। त्याआधी तुम्ही एचपीएन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने राज्यातील वातावरण ढवळून निघालंय। संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येचे फोटो समोर आल्यानंतर राज्यात संतापाची एकच लाट उसळली। संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलंय, तर कृष्ण आंधळे हा फरार आहे। आरोपी कृष्ण आंधळे अजूनही फरार आहे। गेल्या 90 दिवसांपासून तो पोलिसांना गुंगारा देत असल्याने विविध प्रश्न निर्माण होऊ लागले। कृष्ण आंधळे हा संतोष देशमुख हत्याकांडातील 9वा आरोपी आहे। सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण केल्यानंतर कृष्णाने आरोपींच्या मोकारपंथी ग्रुपवर व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल केल्याचं समोर आलंय। आता कृष्ण आंधळेचा ठाव ठिकाणा लागल्याचं समोर आलेलं आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार कृष्ण आंधळे नाशिकमध्ये बघितल्याचा दावा स्थानिकांनी केलाय। नाशिकमधील गंगापूर रोड परिसरातील दत्त मंदिर चौकात कृष्ण आंधळेला बघितल्याचा काही लोकांनी दावा केलाय। याची माहिती समजल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून तपास सुरू केलाय। एका मोटरसायकलवर कृष्ण आंधळे आणि आणखी एक साथीदार या ठिकाणी सकाळी 9:30 वाजता दिसल्याचा दावा करण्यात आलाय। कृष्ण आंधळेनं कपाळी टिळा लावला होता। स्थानिकाने हटकल्यानंतर तो दुचाकीवरून पळून गेला असल्याची माहिती समोर आली आहे। नाशिक पोलिसांनी या प्रकरणात तपास सुरू केलाय।